आणि तुम्ही देखील सज्ज व्हा. करूया सुरुवात वाकद चषक 2025च्या या हंगामाला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन, बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय सावले टीमला. आपण पाहताय दुर्वा 11 सावले हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला गौतम पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती जयवंत. ही खऱ्या अर्थानं ही ठरलेलीच खऱ्या अर्थानं ओपनर बॅटर आहेत दुर्वा 11 सावले टीमचे. आपण पाहताय अनेक स्पर्धेमध्ये ही जोडी आपल्याला ॲज अ ओपनर म्हणून जरूर पाहायला मिळते आणि त्यांचा खेळ देखील तसा राहिलाय. त्यांनी जो स्टार्ट हवाय तो स्टार्ट तसा मिळवून दिलाय गौतम आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय जयवंत. परंतु गोलंदाजी मार्कवरती नेपाली टीमकडनं P1चं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रदीप. दूरवरचा रनअप वेग किती असेल हे देखील पाहावं लागेल. पंचांचा निर्णय. मॅच ऑन गेम ऑन. हो, पहिला बॉल लीडिंग एज लागली आहे. बॉल हवेमध्ये यष्टीरक्षक पोहोचतील तोपर्यंत बॉल अगदी आपण पाहताय सेफली लँड झालाय जमिनीवरती. पहिल्याच बॉलवरती चान्स बनला होता. लीडिंग एज घेतली होती, बॉल हवेमध्ये गेला होता, मिस टायमिंग राहिला होता आणि इथून जर पाहायला गेलं तर एक धाव आली आहे धाव फलकावरती. अकाउंट ओपन झालंय. ते बॅटिंग करत असताना दुर्वा 11 सावले टीमचं प्रदीपचा पहिला बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता. तिथून जर पाहायला गेलं तर बॉलला थोडीशी खऱ्या अर्थानं गती जास्त दिली होती आणि तिथून तो चान्स बनवला होता. चांगला बॉल डिलिव्हर केला आहे प्रदीप या गोलंदाजानं. मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, यावेळी देखील चांगला बॉल हलक्या हातानं कट केले. सेन्सिबल कट पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकानं चुकी केल्यानंतर मात्र बॉल अगदी डीप थर्डमॅनपर्यंत पोहोचला आहे. 3-3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे होते. बॉलला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ही स्पर्धा पाहू शकता. आज तुम्हाला वेळ नसेल या मैदानावरती येण्यासाठी, परंतु तुमच्या अगदी ज्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात त्या ठिकाणाहून ही स्पर्धा पाहू शकता. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यपूर्वक पाहायला मिळते. KTC लाईव्हची स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल डीपमध्ये चाललाय. फिल्डर वाह, कौतुक करायला व फिल्डरचं काय धावलाय बॉलच्या पाठीमागे. आपण पाहताय तुम्ही पाहायला गेलं तर डीप मिड विकेटमध्ये बरोबर थोडासा काऊ फेसमध्ये उभा होता. तिथून मात्र डीप स्क्वेअर लेगपर्यंत धावत आला आणि बॉलला अडवलं. तोपर्यंत इथून जर पाहायला गेलं तर धाबा कंप्लीट झाला. त्या 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. ती दुर्वा 11 सावले टीमची पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 5 वरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग करतायत खऱ्या अर्थानं जयवंत. अगदी समजदारीने क्रिकेट मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतात. हो, यावेळी कट करायचा होता. बॉल जास्त बाहेर निघालाय, जास्त टर्न मिळालाय. पंच हरीश कराले सर आम्हाला सांगतायत इट्स अ वाईट बॉल. हा पहिला वाईट बॉल वाकद चषक 2025 मधला प्रदीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ही चर्चा आपल्याला ही स्पर्धा ज्यावेळी समाप्त होईल ना त्यानंतर मात्र तब्बल 1 वर्षभर ही चर्चा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. वाकद चषक 2025चा पहिला बॉल काय होता, वाकद चषक स्पर्धेमध्ये पहिली विकेट कोणी मिळवली, पहिला षटकार कोणी मारला, तदनंतर पहिला चौकार कोणी मारला, या सगळ्या गोष्टी वर्षभर आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतील. आणि पुनश्च एकदा पुढच्या वर्षामध्ये ज्यावेळी ही स्पर्धा येईल त्यावेळी कोणतेही समालोचक असो ते जरूर त्या गोष्टीचा उल्लेख करतील की पहिली मॅच होती, पहिला षटकार आला होता, पहिला चौकार आला होता, पहिली विकेट हॅट्रिक, पहिली षटकार हॅट्रिक, पहिली चौकार हॅट्रिक, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात. आणि त्याचसाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहताय लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण देखील केले जात आहे. KTC लाईव्हचं कौतुक करूया, कारण की बरेचसे नवनवीन चेहरे त्यांनी देखील समोर आणलेत. व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धावेतून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 7 वरती. आतापर्यंत 4 बॉल समाप्त झालेत, त्याच्यामधील एक डॉट बॉल आलाय. 2 बॉलवरती दुहेरी धाव, एक सिंगल धाव आली होती, ती गौतमने मिळवली होती. थोडीशी प्लॅनिंग खऱ्या अर्थानं आखली जाते या ठिकाणी. आपण पाहताय कैलासजी वैकरे साहेब आपण पाहताय, ज्याच्या माध्यमातून देखील आपण पाहताय बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा, रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. हो, हलक्या हातानं सेन्सिबल कट केला. फिल्डर आहेत शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये, तिथून मात्र मिळेल फक्त सिंगल धाव. एक सिंगल धाव इथून खऱ्या अर्थानं ॲड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्जत विभागामध्ये एकाच वेळी 3-3 स्पर्धा डेच्या स्वरूपामध्ये
ही स्पर्धा 50,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि त्यानंतर 30,000 रुपये पारितोषिक असलेल्या 2 स्पर्धा आपल्याला कर्जतमध्ये पाहायला मिळतात. हो, पुढ्यामध्ये टाकला होता बादशे, अगदी हलकेसे कडा घेतले, पाठीमागे बॉल निघालाय. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल दाबीतून कंप्लीट केली जाते. सिंगल आली आहे, सिंगलने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. ते आता मात्र 9 वरती 9 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतात. पहिलं षटक चालू आहे, थोडंसं समजदारी. आज आर्यन आज ऑर्गनायझर म्हणून काम पाहत आहेत, नाहीतर मग आपल्याला मेन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आर्यन त्यानंतर जितेशी एवन जोडी आहे. ज्या ज्या ठिकाणी एवन जोडी कॅमेरामन म्हणून काम पाहत असते ना, त्या त्या ठिकाणी तुम्हाला जे कॅमेरा वर्क आहे, तो बॉल आहे, तो प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. सगळेच कॅमेरामन अप्रतिम काम करतात, परंतु या एवन जोडीचं खऱ्या अर्थानं वेगळीच एक छाप आहे. नेहमी त्यांची चर्चा होत असते KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. आर्यन आणि जितेश. चला, पहिलं षटक समाप्त झालंय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपण पाहताय 9. विकेट्स मात्र आलेली नाहीये. ही जमेची बाजू असेल दुर्वा 11 सावली टीमसाठी, कारण की पहिलं षटक हे फार महत्त्वाचं असतं, कारण की प्रत्येक टीमकडे पहिला गोलंदाज हा चांगलाच असतो. त्याच्यामुळे त्याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये आपण पाहताय ना की जी समजदारी दाखवली आहे दुर्वा 11 सावली टीमच्या या प्रामुख्याच्या फलंदाजानं, जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. किरण दुर्गे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. हो, स्विमरला काढलेत, फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय जागेवरनं खत केले बॉलला. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर येतील तोपर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गौतम यांच्या बॅटमधून आपण आज चौकार पाहताय. आउटफील्डमध्ये थोडीशी नमी जरूर पाहायला मिळते, कारण की सकाळचं सत्र आहे आणि थंडी एवढी कडाक्याची आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं सकाळचं सत्र अवघडच असतं. कारण की दामतच्या मैदानावरती देखील तुम्ही पाहताय जी नाईट रजनी स्पर्धा चालू आहे, त्या रजनीमध्ये पहिल्या 2-3 मॅचमध्ये अगदी मोठी धावसंख्या पाहायला मिळते आहे, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर ती धावसंख्या पाहायला मिळत नाही. यावेळी स्लॉटमध्ये टाकला होता, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबींसाठी षटकार. पहिल्या षटकामध्ये वेळ घेतला, ती समजदारी दाखवली प्रदीपच्या विरोधामध्ये. ते कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्यानंतर अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये गौतमच्या बॅटमधून 10 धावा, धावसंख्या जाऊन पोचेल ती आता मात्र 19 वरती. 19 धाव फलकावरती. किरण दुर्गे यांच्यावरती आक्रमण चढवलाय. केडी गोलंदाजी मार्कवरती, पार्ट टाइम स्विमर, परंतु आता थोडेसे मागडे साबित होताना पाहायला मिळतात. केडी जय बाबांनी नेपाली संघ फिल्डिंग करतोय. टॉस जिंकल्यानंतर तो फिल्डिंगचा निर्णय आणि त्यानंतर मात्र आता धावा जमवण्याचं काम दुर्वा 11 सावले टीम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय खेळतोय आपण पाहताय गौतम. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाजाच्या मेरिटनुसार फटकेबाजी केली जाते, ती टोलेबाजी केली जाते. हे चांगले क्रिकेटर नेहमी तुम्हाला या गोष्टी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजाची मेरिट ओळखणं, त्याची व्हेरिएशन ओळखणं, त्याचा टप्पा ओळखणं हे फार गरजेचं असतं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. सचिनजी धुले साहेब आणि त्याचनंतर राजेंद्रजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की या मंचकावरती वाकत चषकामध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 23 वरती. 23 धावा धाव फलकावरती. या साहेब आपलं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावरती. वाकत चषक 2025. हो, यावेळी ऑन साईडला खेळलेत. अगदी आपण पाहता एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एकच धावेतून कंप्लीट. एक धाव आल्यानंतर स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचेल ते मात्र 24 वरती. 24 धावा धाव फलकावरती आहेत. केडीचं दुसरं षटक आपण पाहताय प्रगती पथावरती आहे. थोडेसे मागडे जरूर ठरलेत, परंतु कमबॅक त्यांना करावं लागेल. कमबॅक जर का झाला ना जयबाबांनी नेवाली टीमचा, तर मात्र या मॅचवरती तुम्ही पकड निर्माण करू शकता. ती पकड निर्माण करावी लागेल. सन्माननीय संजयजी कांबरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित. हो, वाडा स्ट्रोक, क्लासिकल ड्राईव्ह,
बाय जयवंत. जबरदस्त स्ट्रोक. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झालाय. क्वालिटी चौकार. जबरदस्त बॅटिंग. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतीये. हे फटके फार कमी वेळा पाहायला मिळतात. ड्राईव्हचे फटके आपण पाहताय. तंत्र शुद्ध अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती सध्याच्या घडीला दुर्वा 11 सावले टीमकडनं जयवंत आणि त्याच्या साथीनं गौतम. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 28 वरती. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज केडीनं. ज्यासाठी तुम्हाला गोलंदाजीसाठी आणलं होतं ते काम तुमच्याकडनं होणं गरजेचं होतं. ओ आणखीन एक. यावेळी शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चाललाय. दन 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 सीमा पार. जयवंतच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अगदी आपण पाहत आहे 32. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आलाय. थोडेसे मान्यवरांचा सन्मान करूया आणि त्यानंतर अर्धे सन्मान आपण इनिंग ब्रेकमध्ये करूया, म्हणजे थोडासा वेळ देखील आपल्याला मिळेल. चला मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण या ठिकाणी जातोय. पहिला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय नरेशजी मिनमने साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नंदकुमार गाडे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. साहेब या आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. वाकद चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहताय डेच्या स्वरूपामध्ये. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा अगदी KTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला थेट प्रक्षेपण केलं जात आहे. या स्पर्धेचं गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्याने KTC लाईव्हची पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून आता ही स्पर्धा कव्हर केली जाते. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीनं त्यांनी मेहनत घेतली. एक कॅमेऱ्यापासून सुरुवात झाली होती KTC लाईव्हची आणि आज जर तुम्ही पाहायला गेलात तर एका वेळी 4 स्पर्धा कव्हर करते आहे ती KTC लाईव्ह. ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे. जाऊया नेक्स्ट या ठिकाणी सन्मानाकडे. मी सन्माननीय चंद्रकांतजी मोरे साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय शंकरजी माली साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. चंद्रकांतजी मोरे साहेब आपण शंकरजी माली साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आणि तदनंतर सन्माननीय राजेंद्रजी मोरे साहेबांना मी विनंती करेन की आपण नरेशजी मिनमिने साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. या साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नरेशजी मिनमिने साहेबांचा सन्मान राजेंद्रजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. फटका फसला. मिस टायमिंग. ओ जेल ड्रॉप. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये कळायला मार्ग नाहीये. ज्या फलंदाजानं आतापर्यंत आक्रमकरित्या बॅटिंग केली होती, ज्यानं एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी ज्याचं हातबल अगदी मोठं आहे, त्या फलंदाजाला इथून जीवदान तुम्ही दिलंय. कॅचेस विन द मॅचेस. आणि तदनंतर सन्माननीय कैलासदादा वैखरे यांना मी विनंती करेन की आपण सचिनदादा धुळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आणि तदनंतर मी सन्माननीय शंकरजी माली साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय कैलासजी वैखरे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सन्माननीय शंकरजी माले साहेब आपल्या शुभ हस्ते कैलासजी वैखरे एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांच्या माध्यमातून एक रजनी स्पर्धा वाकदच्या मैदानावरती पाहायला मिळाली, ते आपण पाहताय कैलासजी वैखरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि तदनंतर आपण संजयजी कांबेरे यांचा देखील सन्मान, कांबरी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दरम्यान इथे चौकार आला. 9+4 अशा 5 धावा धावफलकावरती ॲड होतील. या साहेब आपला देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि तदनंतर संदीपजी खांबाळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी सन्माननीय राजेंद्रजी मोरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चाळीस धावा धावफलकावरती.
सन्माननीय कैलासजी वैखरे साहेब आपल्याला विनंती करेन की शंकरजी माळी साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सचिन दादा धुले यांच्या शुभ हस्ते चंद्रकांतजी मोरे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून हे सन्मान या ठिकाणी झाले आणि त्यांचा सन्मान थोडासा राहिला होता, परंतु ते स्वतः देखील म्हणत होते की सन्मान पेक्षा मी या व्यासपीठावरती हे माझ्यासाठी मोठी गोष्ट असेल. हे व्यासपीठ वाकसकरांनी आमच्यासाठी उभं करून दिलं आहे. आमच्या माध्यमातून आपण पाहता या ठिकाणी एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे. आपल्या गावाचं नाव, आपल्या विभागाचं नाव सातत्यानं खऱ्या अर्थानं वाकसकर पुढे घेऊन जात असतात त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनाने. सन्माननीय सरपंच संजय शेठ तांबोली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या आपलं देखील वाकस चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आपण या मैदानावरती आलात, आता या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. सन्माननीय रमेशजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपण देखील यायचं, आपला देखील सन्मान. दरम्यान धावफलक जाऊन पोहोचतंय ते मात्र 40 वरती. 3 बॉल आतापर्यंत झालेत. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करते दुर्वा 11 सावले. सन्माननीय राजेंद्रजी मोरे साहेबांना मी विनंती करेन की विलाजी मिरकुटे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. विलाजी मिरकुटे साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. राजेंद्र मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. संजय दादा तांबोली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या, आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. दरम्यान या ठिकाणी आपण पाहताय विकेट्स आली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो म्हणजे जयवन बाद झालाय. पहिली विकेट्स आली आहे, पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे दुर्वा 11 सावले टीमचा. आपण पाहताय 40 धावा धावफलकावरती. प्रदीप सेकंड स्पेलमध्ये आला आहे आणि सेकंड स्पेलमध्ये त्या विकेट्सानं मिळवायला सुरुवात केली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती, चांगल्या धावा येत होत्या, चांगली धावगती इथून मात्र प्राप्त करत होते, एक चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करत होते. परंतु ती वाटचाल करत असताना तिथे मात्र थोडीशी अडचण निर्माण केली ती प्रदीप या गोलंदाजानं आणि मात्र जयवंतला इथून परत पाठवलं. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय, आणखीन एक विस्फोटक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल 7 11 दामद आणि मंगेश 11 धोत्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये 7 11 दामद. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. 7 त्या ठिकाणी उपस्थित झालाय. दामद टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यानंतर मंगेश 11 धोत्रे टीम देखील उपस्थित आहे. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं दिलेल्या वेळेवरती बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच देखील बिग फाईट इथून आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संजय दादा तांबोली यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. सन्माननीय चंद्रकांतजी मोरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घ्यायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संजय दादा तांबोली यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चंद्रकांतजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहताय हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अगदी शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत असताना वाकसकर आपण पाहताय. धोत्रे संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. दामस संघ देखील उपस्थित झालाय. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. इथून जर पाहायला गेलं तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 ओव्हरमध्ये धाबा आल्यात दुर्वा 11 सावले टीमच्या. आपण पाहताय 42 धाबा धावफलकावरती. गौतम आणि जयवंतची चांगली भागीदारी झाली होती. त्यानंतर अगदी आपण पाहताय गौतम बाद झाला आणि अक्षय त्याच्या जागेवरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. जयवंत बाद झालाय. गौतम अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
ओके, थोडंसं सन्मानाकडे आमचं लक्ष होता, मान्यवर या ठिकाणी उपस्थित होता, त्याच्यामुळे मॅचकडे कमी लक्ष गेलं, ही दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. परंतु मित्रांनो, 3 ओव्हर समाप्त झाले की मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन जा आणि आवश्यकता असल्यासच पाणी घेऊन जा, नाहीतर विनाकारण मैदानाच्या आतमध्ये उगाच पाणी घेऊन जाऊ नका, टीम मीटिंग करू नका. कारण की स्पर्धा आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचे अगदी काळोख पडायच्या आतमध्ये. जरी आज आपल्याकडे वेळ असेल, परंतु उद्या पासून आपल्याकडे वेळ थोडासा कमी असेल, कारण की उद्या आपल्याला सेमीफायनल, क्वार्टर फायनल, मग सेमीफायनल या देखील खेळवायच्या असतात आणि मॅच आपण 5 षटकांच्या खेळवतो. त्याच्यामुळे वेळ हा कधी निघून जातो हे समजायला देखील आपल्याला समजत देखील नाही. त्याच्यामुळं वेळ जास्त घेऊ नका. 3 ओव्हर समाप्त झालेत, 42 धावा फलकावरती आहेत, विकेट्स 1 आली आहे. सेकंड एंडवरती गौतम आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज गणेश. पहिला बॉल अगदी शॉर्ट बॉल होता, त्याला हुक केलाय, पाठीमागे पाठवला बॉलला, लॉंग लेगला, सीमारेषेच्या पलीकडे आणि इथून आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल तर गौतमच्या बॅटमधून. दोन्ही टीमला आपण कॉल दिलाय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. गणेशचा नेक्स्ट बॉल, लेफ्टी बॉलर गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. फोर द विकेटनं गोलंदाजी करतात, एक अँगल क्रिएट करतात उजव्या फलंदाजाच्या विरोधामध्ये. टीम दुर्वा 11 धोत्रे आपण आपल्या सावले आपण आपल्या स्क्वॉडमध्ये बसले तर थोडं बरं होईल, कारण की आपली स्पर्धा लाईव्ह आहे, तुमच्याकडे कॅमेरा त्या ठिकाणी फोकस केला जातोय. आपण आपल्या स्क्वॉडमध्ये बसा. थोडेसे पुढे बसले तरी चालतील, परंतु स्क्वॉडमध्येच बसा. टॉस बॉक्स थोडासा खुला ठेवा. हो, स्विच इट करायचं होता, टायमिंग जुळवता आलं नाहीये, बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय दाद मागतात हरेश कराले यांच्याकडे. हरेश कराले यांचा मी मगाशीच उल्लेख केला होता की हरेश कराले सर असे आहेत ना की एक नजर मारल्यानंतर डिसिजन सांगतील, मग तुम्हाला रिव्ह्यूची देखील गरज नाही. इतके तीक्ष्ण अंपायरिंग आपण पाहताय. लेदरमध्ये खऱ्या अर्थानं जास्त अंपायरिंग करतात, त्यांच्यामुळे त्यांची नजर त्या ठिकाणी बरोबर अगदी व्यवस्थितरित्या असते. हो, यावेळी शॉर्ट ऑन पूल करायचा होता, फटका फसलाय. एस टी रक्षक त्या ठिकाणी पकडले, कॅच, आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक दुसरा. दुर्वा 11 सावले टीमला फलंदाजीतून बाद होईल अक्षय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय केतन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. खऱ्या अर्थानं केतन म्हटल्यानंतर दुर्वा 11 सावले टीमचा एक हुकमी एक्का बॅटिंगमधला, परंतु जर पाहायला गेलं तर आता थोडंसं दुर्लक्ष झालं आहे क्रिकेटकडे. प्रॅक्टिस थोडीशी कमी आहे, आपल्याला शर्यतीमध्ये जास्त पाहायला मिळतो, त्याच्यामुळं आता त्याचा क्रम थोडासा चेंज झाला आहे आणि तो आता मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतो. नाहीतर मग मंगेश 11 धोत्रे आमचे गणेश सर या ठिकाणी उपस्थित झाले. सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. या आपण या मुख्य व्यासपीठावरती.
एक चांगले समालोचक देखील आहेत गणेश सर, अंपायर देखील चांगले आहेत, स्कोरिंग देखील चांगली करतायत, सगळं काही आहे. आणि तेवढेच चांगले बॅट्समन देखील आहेत, तेवढीच चांगली टीम ऑर्गनाईज देखील करतात. या सगळ्या गोष्टी त्या करत असतात. त्यांच्या विभागामध्ये जिथे जिथे मॅचेस असतात तिथे तिथे खऱ्या अर्थानं त्या टीम गोळा करण्याचं काम हे गणेश सरांचंच असतं. धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली ती 47. 47 धावफलकावरती आहे. गणेश यांचं हे षटक आपण पाहताय. लेफ्टी गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. आपल्या गोलंदाजीमधून आपण पाहताय फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 47. 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. हो, इथे देखील आपण पाहता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता लॉंग ऑफच्या येथील दुसऱ्या धाबेसाठी हो पलटले होते, पाठीमागे पाहितलंच नाही. आणि इथून मात्र गौतमची मोठी विकेट पाहायला मिळते. तो सेलिब्रेशनच सांगून जातोय की ही विकेट किती महत्त्वाची होती. विकेट आली आहे. गौतम इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या हातामध्ये बॉल होता, परंतु गौतमनं धाव घेण्याच्या नादामध्ये पाठीमागे पाहितलंच नाही की बॉल त्या ठिकाणी कलेक्ट झालाय की नाही. आणि त्यानंतर अचूक फेकी आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय गौतम. आपण पाहताय एक चांगला बॅटर, सेट बॅटर खऱ्या अर्थानं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. अगदी 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरचा हा फलंदाज आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केतन ऑन स्ट्राईक आहे. हो, आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला बॉल. आता खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं तर पूर्णपणे रीड केलं जाईल फलंदाजाला. आणि त्यानंतर मात्र तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता करत असताना पाहायला मिळेल आपल्याला. जय भवानी नेवाली संघ चांगली कामगिरी करतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं धावा खर्च केल्या त्यानंतर तो मोमेंटम पुनश्च एकदा आपल्याकडे खेचून आणलाय. आता धावसंख्येला खऱ्या अर्थानं लगाम लावली जाते. प्रदीपनं तो कमबॅक करून दिला होता. हो, इथे देखील आपण पाहताय लॉंग ऑनमध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं आले तोपर्यंत एकच सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्यानं जर पाहायला गेलं तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 49. 49 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आपण पाहताय प्रकाश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती ती रनआउटची विकेट, त्यानंतर आलेला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर आलेली ती सिंगल. म्हणजे 3 बॉल या षटकातील आतापर्यंत कंप्लीट झालेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रातील. हो, यावेळी हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु मिनी हेलिकॉप्टर डीपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी येतात. सॅकिंग एंडवरती फेकी झाली परंतु फेकी थोडीशी वाईड आहे, ती ॲडजस्ट करता आली नाही आहे यष्टीरक्षकाला. आणि तिथून मात्र 2 धावा या जरूर कंप्लीट केल्या जातील. 2 धावा आल्यानंतर धावफलक जरूर आपल्याला इथून पुढे जाताना पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्यात त्या दुर्वा 11 सावले टीमच्या 3, जिथे गौतम, जयवंत आणि अक्षय हे तीनही टॉपर फलंदाज मात्र परतलेत. आणि आता मात्र मिडल ऑर्डरवरती पूर्णपणे जबाबदारी आहे केतन आणि रुपेश. हो, इथे देखील फुल लाईनचा बॉल ड्राईव्ह केलाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटलेत आणि इथून दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. रुपेशला देखील परतावं लागते. स्ट्राईक केतनला त्याच्याकडे ठेवायची होती आणि रुपेशने मात्र पुनश्च ती चुकी केली जी चुकी खऱ्या अर्थानं गौतमनं केली होती. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय करण बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. जर्सी नंबर 4 यंगस्टर दुर्वा 11 सावली टीमचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. या षटकातील जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल बाकी आहे. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्तीसाठी. दोन्ही टीमला पुनश्च एकदा कॉल. 7 11 दामत. हो, फुलटॉस बॉल हॅमर केला परंतु मिस टायमिंग. हो, कॅच ड्रॉप. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. केतन पोहोचेल का? तोपर्यंत बॉल पोहोचलाय आणि तिथून मात्र केतनला 1 रन शॉट, म्हणजे धाव कोणतीच नसेल, हा डॉट बॉलच असेल. हा डॉट बॉलच असेल. त्याच्यामुळे आता धावफलकावरती आपण पाहताय 52 धावा धावफलकावरती आणि 53 धावसंख्येचं टार्गेट असेल ते आता मात्र जय भवानी नेवाली टीमच्या अगेन्स्ट. चला, 7 11 दामट टीमचे कर्णधार आणि मंगेश 11
धोत्रे टीमचे कर्णधार, दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी या. दामत टीम आपला कर्णधार पाठवा. दामत टीम साध या टॉस साठी. अफजल टिवाले. चला दामत टीमच्या देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण पाहताय अनस इंजिनियर आज कर्णधाराची भूमिका या ठिकाणी त्यांच्या खांद्यावरती असेल. 7-11 दामट टीमची. पहिल्या सत्रामध्ये 52 बाबरनं धावा बनवल्या दुर्बा 11 सावले टीमनं. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या वेगानं धावत होती असं वाटलं होतं की 60-65 धावा या धावफलकावरती सहज आपल्याला पाहायला मिळतील दुर्बा 11 सावले टीमच्या. परंतु त्यानंतर जो कमबॅक मिळवला, त्यानंतर जो युटर्न घेतलाय, तिथून मात्र ती धावसंख्या अगदी आपण पाहतोय पूर्णपणे तिथे थांबवली. कारण की सेकंड स्पेलमध्ये प्रदीप आला, त्यानं ती विकेट्स मिळवून दिली आणि तिथून मात्र तो मोमेंटम आपल्या टीमकडे खऱ्या अर्थानं तो कॅचअप केला आणि मात्र 52 वरती थांबवलं ते दुर्बा 11 सावले टीमला. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल आणि दुसऱ्या सत्राला इथून सुरुवात होईल. या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपल्याला येणाऱ्या 5 षटकांमध्ये जरूर पाहायला मिळेल. चला टॉस या ठिकाणी आपण करतोय. टॉस बॉक्स मध्ये या, त्या ठिकाणी टॉस केला जाईल. विलासजी मिरकुटे यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. 7-11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत मंगेश 11 धोत्रे. नेपाली टीम आपण देखील आपल्या स्क्वॉड मध्ये या, खेळाडू कक्षामध्ये या. कॅमेरा त्या ठिकाणी आहे, ते कॅप्चर होणं गरजेचं आहे. टॉस बॉक्स खालीच ठेवा, आपल्या सर्वांना विनंती असेल. टॉस बॉक्स खाली ठेवा. या मैदानावरती चारी बाजूला सावली आहे. दामट टॉस आणि त्यांनी 7 डिसिजन सांगा. टॉस जरी अनसनी केला आहे परंतु डिसिजन 7 देईल तिकडनं, त्याच्यामुळे 7ला डायरेक्ट कॉल केला. 7 डिसिजन काय असेल, कारण की समोरची टीमला देखील तशा प्लॅनिंग कराव्या लागतील मग तुमच्या डिसिजननुसार. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. 53 धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात. पहिला बॉल हो ड्राईव्ह केलाय, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरची क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जी खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जयवंतच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती, तशी सुरुवात आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय इथून जय भवानी नेपाली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. ऋतिक आज स्क्वॉड मध्ये नाहीये दुर्बा 11 सावले टीमच्या. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, प्रहार चढवला. गोलंदाज सनीच्या विरोधामध्ये 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. ओ लोअर फुल टॉस मिस टायमिंग.
परंतु फिल्डर थोडेसे दूर राहतील, कोणताही फिल्डर नाही आहे. आणि तिथून जर पाहायला गेलं तर अगदी हा डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. माहिती आहे रिक्स आहे या धावेमध्ये, त्याच्यामुळे लगेच थांबवलं ती धाव घेण्यापासून. फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. हलक्याच्याने कट करायचं होतं, फिल्डर आहेत, वा पकडली कॅच. आणि इथून मात्र पहिला फलंदाज बाद होईल जय बाबांनी वावलोली नेवाली टीमचा किरण. त्रेपन्न धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली विकेट तर आली आहे जय भवानी नेवाली टीमची. आपण पाहताय 4 धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही आहेत. इथून आपण पाहताय स्वतःवरती नाराज असतील, कारण की इथे संधी होती, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. फुल टॉस बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना, त्याच्यावरती मोठा फटका मारण्याची संधी असते फलंदाजांना, परंतु ती मिस केली आहे. फुल टॉस बॉल इथून मिस झाला. प्रकाश आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी गेलेत आणि ते बॉल मात्र डॉट खेळून काढलाय. 4 बॉल आतापर्यंत झाले, 4 धावा धावफलकावरती आहेत. विकेट्स 1 आली आहे. जबरदस्त बॉलिंग सनीची. दांडी गुल मधली एसटी वाकवली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि मिळाली आहे विकेट. आणखीन एक दुर्वा 11 सावले टीमला. कमालीची बॉलिंग. एका पाठोपाठ एक विकेट. पार्टनरशिपची गरज आहे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे तुम्हाला. इथून खऱ्या अर्थानं ती धावगती आखायची आहे. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता 4थ्या क्रमांकावरती प्रदीप. ज्या प्रदीपनं बॉलिंग जबरदस्त केली आहे, तो प्रदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पहिला ब्रेक थ्रू प्रदीपनं मिळवून दिला होता टीमला. आणि तिथून मात्र टीमनं ते चांगलं काम केलं होतं गोलंदाजीमध्ये. तोच प्रदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. परंतु आता प्रदीप इथून कशा प्रकारची बॅटिंग करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सगळेजण आता प्रदीपकडे त्या आशेनं पाहतील, कारण की इथून जर पाहायला गेलं तर प्रदीप आणि त्याच्या साथीनं जर पाहायला गेला तर रोहित, हे 2 फलंदाज इथून जर का यांच्यामध्ये पार्टनरशिप बिल्डअप झाली तर मात्र या धावसंख्येपर्यंत पोहोचता येईल ते जय भवानी नेवाली टीमला. हे देखील तितकंच खरं आहे, परंतु कौतुक करायला हवं सनीचं. काही कमालीची गोलंदाजी चालू आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. आता खऱ्या अर्थानं दबावच करून ठेवला होता सनीनं आणि त्याचमुळे कदाचित प्रदीपनं त्याला सन्मान देण्याचा तो प्रयत्न केला, परंतु बादशाह अगदी बरोबर बाजूनं बॉल निघून गेला. तिथे मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील केला नाही, कारण की माहिती आहे एक शेवटचा बॉल बाकी आहे सनीचा, त्याला इथून सन्मान दिलं गेलं. त्याचे षटक जर इथं समाप्त झालं तर येणाऱ्या अजूनही 4 षटक बाकी आहेत, त्याच्यावरती आक्रमण जरूर होईल. एखादा गोलंदाज त्याला टार्गेट जरूर आम्ही करू, त्याच्या विरोधामध्ये मोठा धावा जरूर या ठिकाणी आम्ही उभ्या करू. तेच आता खऱ्या अर्थानं स्ट्रॅटर्जी इथून आखली असेल जय भवानी नेवाली टीमनं. आपण पाहताय 2 फलंदाज जे महत्त्वपूर्ण कामगिरी करतील का याच्याकडे देखील नेवाली टीमचं संपूर्ण लक्ष लागून राहिलं आहे, कारण की आता लक्ष असेल ते मात्र 53 या धावसंख्येचा. आत्तापर्यंत धावफलकावरती 4 आहेत, म्हणजे 49 धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आणि आता 6 बॉल ज्यांना प्रतीक्षा केली होती स्ट्राईकवरती येण्यासाठी, जो नॉट स्ट्राईक एंडवरती फक्त पाहतच होता, त्याला संधीच मिळाली नाही, तो आता फायनली स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करण्यासाठी दाखल. पहिला बॉल अकुल टप्प्याचा. पंचांनी नो बॉल इथे मात्र घोषित केला. नो बॉल आलाय. नो बॉल इथून आपण पाहताय. नो बॉल आल्यानंतर एक्स्ट्राची धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्राची धावेनं धावफलक अगदी जाऊन पोहोचेल ते मात्र 5 वरती, परंतु इथे पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. चेक करण्यात येईल
तो बॉल विकेटच्या पलीकडे पडलाय की नाही ह्या गोष्टीची आता चाचपणी केली जाईल. KTC लाईव्हच्या माध्यमातून ऑपरेटर आपण पाहत आहे टेक्निकल रूममध्ये त्या ठिकाणी KTC लाईव्हच्या निशू बागडे आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ ऑपरेटर. हारेश सर बरोबर लाईनवरती बॉल आहे, वाईट बॉल. ओके, लगेच डिसिजन चेंज, कारण की नियमच आहे बरोबर. वाईट त्या लाईनवरती असेल तर वाईट असेल, पलीकडे असेल तर नो असेल. हो, ऑन साईडला फ्लिक केलाय, दिशा दिली, स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका तर सजवला, डीपमध्ये फिल्डर आहेत, वेगानं आले, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतील. फटका चांगला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु गॅप शोधू शकले नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, माहिती होतं तिथे फिल्डर नाही आहे, परंतु डीप मिड विकेटचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथून मात्र धावा वाचवल्या. 2 धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. गौतम गोलंदाजी मार्कवरती. सेकंड पॉवर प्लेमध्ये पडल्यानंतर बरोबर खाली राहिलाय. समर रन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतीये ती गोलंदाज गौतमच्या माध्यमातून. बॅटिंग देखील दमदारच केली आहे गौतमनं, आता बॉलिंग देखील तशीच करतोय. त्याच्यावरती आज जी दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीनं तो मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पार पाडतोय. हो, टिक ऑफ केलाय बॉलनं, बरोबर शरीरावरती लागलंय. पहिले दुखापत झाली का ते चेक करा. आपल्याला बॉल लागलाय का चेक करा. पाणी हवे असेल तर पाणी मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु पहिले आपली सेफ्टी. तुझा ना. ओ, इथून मात्र कडक शॉट मारलाय, कडक बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जखमी शेर आता इथून मात्र ठोकतोय षटकार. अगोदरचा बॉल अगदी आपण पाहताय हिट झाला होता, अंगावरती आदळला होता, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहताय त्याचं प्रत्युत्तरच दिलंय ते गौतमला. त्यानं ठोकलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा ओ पकडली कॅच आणि फलंदाज इथून मात्र बाद होईल तो रोहित.
13 धावा धाव फलकावरती आहेत. इरादे स्पष्ट केले होते खऱ्या अर्थानं रोहितनं तो षटकार लगावून, परंतु त्यानंतर तो जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबू शकला नाही, तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र तो प्रेशर. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 13 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये इथून धावा बनवायच्या आहेत. ते अगदी आपण पाहताय 40. 18 बॉलमध्ये अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण की अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम, आपल्याला या ठिकाणी रिक्वेस्ट केली जाते. हो, इथे टॉफीस लागली आहे. बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग होता, पकडले, कॅच, विकेट आली आहे. प्रदीपला इथून मात्र परतावं लागेल. एकमेव असं आशेचं किरण होतं खऱ्या अर्थानं जय भवानी नेपाली टीमचं. प्रदीप तो देखील इथून बाद झाला. प्रदीपनं मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. प्रदीपला चांगली बॅटिंग करावी फार गरजेची होती, परंतु जी खऱ्या अर्थानं जो दबाव झाला, जी टीम खऱ्या अर्थानं थोडीशी बॅकफुटला गेली आहे, त्याच्यामुळं कदाचित ते मोठे स्ट्रोक खेचायचे आहेत आणि त्या नादामध्ये ती विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली का, हे देखील असू शकतं. कारण की आता माइंडमध्ये जर पाहायला गेलं तर तो कॅल्क्युलेशन चालू आहे. 18मध्ये 40 हव्या होत्या, आता 17मध्ये बनवायचे 40. हो, इथे बॅटच्या हलकीची कडा घेतली, शॉट थर्डमॅनला बॉल आला, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट. 14 धावा धाव फलकावरती. रुपेशचं हे षटक आपण पाहताय, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. भरपूर स्लो चालली आहे मॅच. पंच आपण तशी वॉर्निंग द्या दोन्ही टीम्सला. जास्त वेळ घेतला जातो. आपण 5 षटकांच्या मॅचेस इथून खेळतोय आणि थोड्याशा उशिराने देखील आज मॅच चालू झाल्यात. हो, चांगला बॉल, काय बॉल टाकलाय रुपेशनं. आपण पाहताय राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. बरोबर जर पाहायला गेलं तर पिचिंग आउटसाईडनी लेग स्टंप आहे, परंतु बॉल बरोबर ऑफ स्टंपवरतून बाहेर येतोय. इतकीच चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला चालू आहे गोलंदाज रुपेशकडनं. हो, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला, त्या ठिकाणी गौतम आहे. चांगली फीडिंग पाहायला मिळते गौतमची. तिथून मिळेल मात्र सिंगलच. सिंगलच्या साह्यानं स्कोर बोर्ड जाऊन पोचेल ते 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सिंगल डबलनं जास्त फरक. सन्माननीय दोरकनाथजी मिनमिने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत. हो, फुललेंचा बॉल आणि फलंदाज या ठिकाणी बाद. खेळाडू वृत्ती दाखवली, पंचांचं बोट उंच होण्या अगोदर मात्र लगेच पाठीमागे फिरले. हे सगळ्यांनी दाखवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव 7व्या क्रमांकावरती. रमेशजी मिनमिने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत वाकत चषकामध्ये. वाकत चषक 2025 ही स्पर्धा डेच्या स्वरूपामध्ये राजेंद्रजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. दोरकनाथजी मिनमिने. ओ, यावेळी अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स इथून आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अनिल रमेशजी मिनमिने यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 16 वरती. 16 धावा धावफलकावरती. ओव्हर समाप्त झालं तर अगदी आपण पाहताय 3 आणि आता गोलंदाजी मार्क होते अक्षय आला चौथ्या ओव्हरमध्ये. अक्षयचा पहिलाच बॉल हॅमर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय 30 या सलकाच्या आतमध्येच बॉलला फील्ड करण्यात आलं आणि तिथून मात्र एक सिंगलच जाव पाहायला मिळेल. आता इथून जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. मोठे फटके आले तरच मात्र तुम्हाला इथून विजय मिळू शकतो आणि ते मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला जावं लागेल. ते मोठे फटके मारावे लागतील. तसे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्न जर झाले तर यश तुमची पुढे वाट पाहत आहे. धावसंख्या 16 वरती 17 वरती मात्र थांबली आहे. अक्षयच्या या षटकातील 2 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. नेक्स्ट मॅच धावसंख्या आपण पाहताय 18 वरती जाऊन पोहोचली आहे. हो कमी गतीनं टाकला होता. फसवा चेंडू समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकच जावीतून देखील पाहायला मिळते. बॉलिंग देखील चांगलीच राहिली आहे दुर्वा 11 सावले टीमची आपण पाहताय. आज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय दुर्वा 11 सावले टीमचा. रुपेश पुनश्च एकदा टीमच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळाला. हो आणखीन एक चांगला बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. ते म्हणजे अगदी आपण पाहताय 4थं आणि या षटकामध्ये देखील आपण पाहताय 3. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 9 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च 3 आणि चौथ्या षटकामध्ये 3. काय ॲनालिसिस राहिली आहे. इकॉनॉमिकल षटक सगळेच्या सगळे पाहायला मिळाले. चारीच्या चारी षटक इकॉनॉमिकल आहेत. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारे षटक आहेत आणि अगदी समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला डॉमिनेट करणारे हे षटक आपल्याला इथून पाहायला मिळतात. 6 बॉल बाकी आहेत शेवटचे या मॅच मधील. 6 बॉल बाकी आहेत आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय गोलंदाज साहिल. ओ फटका चांगला खेळला. जबरदस्त बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार आला. हे फटके खऱ्या अर्थानं पहिल्यापासून येणं गरजेचं होतं. हे फटकेबाजी सुरू राहिली असते ना षटकामध्ये एखाद 2 मोठा फटका आला असता ना तर मात्र ही मॅच तुमच्यासाठी शेवटच्या षटकामध्ये खुली राहिली असती. आणि हार्सच्या बॅटमधून आज चौकार आलाय. मग असं आता वाटू लागलं की हार्सला थोडंसं प्रमोशन दिलं असतं. हार्स अगोदर आला असता तर मात्र कदाचित या धावसंख्येचा पाठलाग यशस्वी पाहायला मिळाला असता का. कारण की असेच आता प्रश्न सर्वांना आणि सर्वांच्या समोर उभे राहिलेत. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. पहा हर्ष किती तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल अगदी मेरिटनुसार खेळतोय. अगदी डॉट बॉल फार कमी खेळलाय तो. प्रत्येक बॉल अगदी निरकून पारकून मात्र त्याच्यावरती प्रहार चढवले जात आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 आले होते फलंदाज हार्सच्या बॅटमधून. नंतर तो नॉन स्ट्राईकवरती आला. इथे देखील फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय. चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच धावेतून आपण पाहणार. एका धावेनं जर पाहायला गेलं तर आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 25. आता पुनश्च एकदा हार्स आलाय स्ट्राईक वरती. हार्सच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळेल का. हो फुलटॉस बॉल ऑन साईडला कन्वर्ट. पुनश्च एकदा कॉल करतो की मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपण आयोजकांशी कॅप्टन पहिले संपर्क साधा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये चला. जर 11 बॉलमध्ये 25 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना एका ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केत. विकेट्स एका ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केत. विकेट्स 1 मिळवली. तो गौतम ठरला या मॅचचा मॅन
ऑफ द मॅच.